नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 6 मार्च 2026चे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण बुलेट रॅपिड फायरमध्ये बघूयात. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला सुरू करता. पण अत्यंत महत्त्वाचं 6 मार्चचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये विचारलेला जो प्रश्न आहे त्याचं अगोदर उत्तर जाणून घेऊयात. प्रश्न असा होता, नुकतेच कर्नाटक या राज्याला हरवून पहिल्यांदाच रणजी करंडक 2025-26चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? कर्नाटकला हरवलं. कर्नाटक हा उपविजेता राहिला ह्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये. म्हणजेच थोडक्यात प्रश्न विचारतील की रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा, रणजी ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे 2025-26? हे जिंकलं आहे जम्मू काश्मीर. आणि जम्मू काश्मीरनं प्रथमच पहिल्यांदाच ही जी काही ट्रॉफी आहे हे विजेतेपद पटकावलेलं आहे या ट्रॉफीचं. जम्मू काश्मीर त्याची राजधानी तर श्रीनगर, लक्षात ठेवा. ओके, चला. आणि सर्व्हिसेस या संघानं संतोष ट्रॉफी जिंकलेला आहे. संतोष ट्रॉफी 2025-26चं विजेता कोण असेल? सर्व्हिसेसनं जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. IMP येतं. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. असे एकूण टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 10 प्रश्न आपण पाहतोय. पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारताने सुरू केलेले झिरो प्राईज पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? हा झिरो प्राईज पुरस्कार आहे आणि कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे? तर तो आहे पर्यावरण या क्षेत्रासाठी. पर्याय क्रमांक 1 पर्यावरण, लक्षात ठेवा. ओके, आणि या पुरस्काराचे काही टोटल फंड आहे, टोटल जो काही निधी असणार आहे तर तो असणार आहे 5 कोटी रुपयाचा निधी असं राहील. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार 3 वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येईल. आणि प्रत्येक क्षेत्रासाठी जो काही प्राईज राहणार आहे तो 1 कोटी रुपये राहणार आहे. ओके, 1 कोटी रुपये, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. प्रदूषण जो आहे, प्रदूषण कमी करण्यासाठीचं, किंवा हा जे हवा आहे, पाणी आहे, हे शुद्ध करण्यासाठीचा जो व्यक्ती म्हणजे काय हे असेल, क्षेत्र असेल, ज्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलं असेल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे, ज्याला आपण झिरो प्राईज असं म्हटलेलं आहे. पर्यावरण, लक्षात ठेवा. ओके, पर्यावरणासाठी भारत सरकारचा एक कायदा पण आहे ज्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणतो आपण. राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण कायदा. संरक्षण कायदा कधीचा आहे कायदा? 1986चा आहे, लक्षात ठेवा. ओके, राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण कायदा. आणि जागतिक पर्यावरण दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कधी? जागतिक पर्यावरण दिवस असतो 5 जूनला. कारण संपूर्ण जगाच्या पातळीवरती काम करणारी संस्था आहे ज्याला आपण UNEP म्हणतो, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, UNEP. ह्या UNEPची स्थापना आहे 5 जून 1972ची. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळं 5 जून हा जो काही दिवस होतो आपण काय करतो? पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. यंदाचं जो काही 1-2 पुरस्कार सांगतो जे खूप महत्त्वाचे आहेत. संगीत या क्षेत्रासाठी जो ग्रॅमी पुरस्कार देण्यात येतो, संगीत या क्षेत्रासाठी ग्रॅमी पुरस्कार, लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि ग्रॅमी पुरस्कार 2026 याने कोणाला सन्मानित करण्यात आलं असेल तर ते दलाई लामा. दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेलं आहे. समजतं का? लक्षात ठेवा. ओके, आणि पत्रकारिता किंवा न्यूज पत्रकार, ओके, पत्रकार याच्यासाठीचा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार देण्यात येतो, तो म्हणजे प्रिझकर पुरस्कार. सॉरी, प्रिझकर नाही, पुलित्झर पुरस्कार. पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात येतो हा क्वेश्चन विचारतील तर तो पत्रकारिता. आणि अजून एक पुरस्कार आहे प्रिझकर म्हणतो पण, प्रिझकर पुरस्कार. याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी असेल तर हे आहे प्रिझकर पुरस्कार हा दिला तो वास्तुकला या क्षेत्रामध्ये. वास्तुकला. प्रिझकर पुरस्कार 2025 भेटले लिऊ जियाकुन यांना. आणि अजून एक पुरस्कार आहे ॲबेल पुरस्कार म्हणतो आपण. ॲबेल पुरस्कार भेटले 2025चं मसाकी काशिवरा यांना. मसाकी काशिवरा, लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न क्लिअर झाले असतील. बघूयात दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक सुरू होणार आहे? अजून झालेलं नाही आहे, सुरू होईल आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये. कोणत्या ठिकाणी? तर चिखलदरा या ठिकाणी. चिखलदरा पर्याय क्रमांक 2, लक्षात ठेवा. IMP आहे. चिखलदरा कुठे येतं? अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे एक थंड हवेचं ठिकाण पण आहे. चिखलदरा
थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदऱ्याची उंची किती मीटर असेल? चिखलदरा याची उंची किती असेल तर ते 1115 मीटर. लक्षात ठेवा. चिखलदरा IMP आहे, ज्याला पूर्वी कीचकधरा असंही म्हटलं जात होतं. अमरावती जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण. अच्छा, अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुक्यांची संख्या आहे. ओके, 14 तालुक्यांची संख्या कुठे येतं? अमरावती या जिल्ह्यामध्ये आणि अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 56 तालुके आणि 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. ओके, 5 जिल्हे आहेत अमरावती प्रशासकीय विभागामध्ये. हा सर्वात जास्त लांबीचा हा काचेचा स्कायवॉक असणार आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त 2-3 आपण थंड हवेची ठिकाणे बघूयात, जेणेकरून आपल्याला एक रिव्हिजन होऊन जाईल. ओके, फक्त चालू घडामोडी बघणं गरजेचं नाही आहे. चालू घडामोडीच्या सोबत, ठीक आहे ना, GKचं पण अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं. एक थंड हवेचे ठिकाण आहे ज्याचं नाव आहे महाबळेश्वर. कुठं आहे हे थंड हवेचे ठिकाण? महाबळेश्वर कुठे येतं? महाबळेश्वर असू द्या किंवा पाचगणी असू द्या, दोन्ही पण येतात सातारा या जिल्ह्यामध्ये. पाचगणी, महाबळेश्वर दोन्ही साताऱ्यामध्ये येतात. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं आहे चिखलदरा आता सांगितलेलं आहे. ओके, एक जव्हार आहे. जव्हार आणि सूर्यमाळ हे कुठे येतात? हे येतात पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये. तिसरं आहे दापोली नावाचं. दापोली कुठे येतं? हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 5वं आहे माथेरान. खूप महत्त्वाचं आहे माथेरान. माथेरान कुठे येतं? रायगड जिल्ह्यामध्ये आहे माथेरान. 6वं आहे लोणावळा. ओके, लोणावळा असू द्या किंवा खंडाळा असू द्या, हे कुठे आहेत दोन्ही पण? लोणावळा, खंडाळा हे कुठे येतात? हे येतात पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तसं भीमाशंकर पण आहे बरं का. पुण्यामध्ये तसं भीमाशंकर पण आहे. त्यानंतर थंड हवेचे ठिकाण एक आहे म्हैसमाळ. म्हैसमाळ कुठं आहे हे? हे येतं छत्रपती संभाजीनगरमध्ये. म्हैसमाळ छत्रपती संभाजीनगर, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे चिंचोली. चिंचोली कुठे येतं? चिंचोली हे येतं बीडमध्ये. चिंचोली येतं बीडमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर एक पाल नावाचं आहे बघा, पाल. पाल कुठे येतं? जळगाव जिल्ह्यामध्ये पाल नावाचं थंड हवेचे ठिकाण. जळगावमध्ये येतं पाल. ओके, पाल जळगावमध्ये आहे. त्यानंतर आहे पन्हाळा. पन्हाळा येतं कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूरमध्ये आहे, पन्हाळा आहे. ह्याच्यावरती छोटे मोठे भरपूर असतात. ओके, त्यानंतर एक आहे रामटेक नावाचं. खूप मोठं नाही पण रामटेक आहेच आहे. नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये आहे रामटेक, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आहे तोरणमाळ आहे. तोरणमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण कुठे येतं? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तोरणमाळ नंदुरबारमध्ये, लक्षात ठेवा. याच्या सहित 1-2 अजून असतील पण पण कमीत कमी तुम्हाला एवढे तरी माहिती असणं गरजेचं आहे, जे की थंड हवेच्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील आहेत. ओके, चला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा बरं. पटकन एकदा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न कव्हर करूया. तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच इंडिया AI इम्पॅक्ट समिट पार पडलं 2026 मध्ये, सर्वांना माहिती असेल. कुठं पार पडलं हे? नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे ना, नवी दिल्ली या ठिकाणी हे पार पडलं, सगळ्यांना माहिती असेल. मग ह्याच्यामध्ये सही आणि बोध या 2 महत्त्वाच्या उपक्रमाचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयानं केलेलं आहे? हे मंत्रालय कोणतं असेल? ओके, सही आणि बोध हे AI उपक्रम आहेत दोन्ही पण. हे सुरू केलं होतं केंद्रीय हेल्थ केअरसाठी, म्हणजेच आरोग्यासाठी. म्हणजेच हे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सुरू केलं आहे. पर्याय क्रमांक 3 केंद्रीय आरोग्य मंत्रालय, लक्षात ठेवा. त्याचे मंत्री कोण असतील? JP नड्डा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मंत्री JP नड्डा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर, लक्षात ठेवा. ओके, आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री आहेत डॉक्टर जितेंद्र सिंग. अच्छा, एक प्रश्न, हे 2026चं जे इंडिया AI इम्पॅक्ट समिट पार पडलं होतं भारतामध्ये, भारत मंडपम या ठिकाणी. मात्र 2027 मध्ये कुठं होणार आहे हे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा प्रश्न आपण कव्हर केला आहे. 2027 मध्ये AI इम्पॅक्ट जो काही समिट आहे किंवा AI परिषद आहे, हे कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे? या ठिकाणी बघून घेऊ शकता. सही आणि बोध हे 2 उपक्रम लॉन्च केलं आहे. सहीचं फुलफॉर्म जर पाहिजेच असेल तर ते स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर फॉर इंडिया असं आहे. आणि बोधचं फुलफॉर्म आहे बेंच मार्किंग ओपन डेटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ AI. लक्षात ठेवा, हे केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि इंडिया AI इम्पॅक्ट जो काही परिषद पार पडलं, याचा थीम, विषय खूप महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे, ओके, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. ओके, वेलफेअर फॉर ऑल
हॅपीनेस फॉर ऑल, हॅपीनेस ऑफ ऑल. ओके, लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं बरं का. जसं G20 जेव्हा शिखर संमेलन पार पडलं होतं भारतामध्ये 2023ला, त्यावेळेस त्याचं थीम होतं वसुधैव कुटुंबकम. खूप पेपरला विचारलं होतं. आता तुम्हाला 100% हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. सर्वजण हिताय सर्वजण सुखाय. चला पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. नुकत्याच आलेल्या महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? भारताचा याच्यामध्ये 131वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा, IMP आहे. 131वा क्रमांक खूप खूप महत्त्वाचं आहे ह्या रँकिंगमध्ये. ओके, भारत तो आहे, भारत 131वा आहेच आहे. ह्या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण असेल? डेन्मार्क. ह्याच्यामध्ये डेन्मार्क हा 1 नंबरला येतो. टोटल 181 देश यांची रँकिंग जाहीर करण्यात आली. 181 देशामध्ये पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क, दुसरा आइसलँड आहे, तिसरा नॉर्वे आहे. अच्छा, 181 म्हणजेच सर्वात शेवटी कोणता देश असेल तर तो देश आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या क्रमांकावर ते महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025 मध्ये. काही आपण निर्देशांक बघूयात जेणेकरून तुमचं एक रिव्हिजन खूप खूप छान पद्धतीने होऊन जाईल. मग लेटेस्ट आलेले 2026चे आकडेवारी असू द्या किंवा जे काही आपले पाठीमागचे 2025चे आकडेवारी असू द्या. ओके, निर्देशांक मी इथं प्रिंटेड पण लावू शकलो असतो, परंतु मी लिहून देत असताना तुमच्या डोक्यामध्ये राहतं, तुमचं लक्ष फळ्याकडे राहतं, हे लक्षात ठेवा. ओके, ही माझी पद्धत आहे. चला बघूयात आपण. HDI इंडेक्समध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती असेल तर ते 130वा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांक 130 आहे. त्यानंतर आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक, ह्याच्यामध्ये भारत हा 151व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर भ्रष्टाचार होता, भ्रष्टाचारामध्ये भारत हा लेटेस्ट सुधारला थोडासा, पूर्वी 96 होता, आता 91व्या क्रमांकावरती आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आनंदी निर्देशांक, हॅपीनेसमध्ये म्हणतो आपण, हॅपीनेस. ओके, हॅपीनेसमध्ये 118व्या क्रमांकावरती भारत आहे. त्यानंतर आहे शांतता निर्देशांकामध्ये भारत हा 115व्या क्रमांकावरती आहे, शांतता. त्यानंतर भूकमरी किंवा जागतिक भूक निर्देशांक, याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागत असेल तर 2025मध्ये 102वा क्रमांक लागतो भूक निर्देशांकमध्ये. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक, खूप महत्त्वाचं, हे नवीन सांगतो मी तुम्हाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मध्ये कितव्या क्रमांकावर होते भारत? 24. अभिव्यक्ती स्वातंत्र्य 24 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नुकतंच आलेलं एक इंडेक्स होतं ज्याला म्हणतो शाश्वत व्यापार निर्देशांक. बघा, मी SDG इंडेक्स म्हणत नाही, SDG वर 99 आहे, SDG 99 आहे, मात्र मी म्हणतोय शाश्वत व्यापार निर्देशांक कितवा असेल? शाश्वत व्यापार निर्देशांकामध्ये भारत हा 23व्या क्रमांकावरती येतो, IMP 23वा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे ओके, त्यानंतर कुठला राहिला अजून आपला? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स आहे बघा, ग्लोबल फायर पॉवरमध्ये कितवा आहे? 4थ्या क्रमांकावरती भारत येतो. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सचा 4था क्रमांक आहे. डिजिटल नोमॅड पण आहे बाहेर, डिजिटल नोमॅड इंडेक्स, डिजिटल नोमॅडमध्ये 38व्या क्रमांकावरती आहे. आणि 38व्या रँकिंगमध्ये अजून एक आहे, तो मध्ये इनोव्हेशन इंडेक्स, नवोपकरण निर्देशांक, ह्याच्यामध्ये देखील भारत हा 38व्या क्रमांकावरती येतो. जागतिक नवोपकरण निर्देशांक 38. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स आहे, की ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स म्हणतो मी, जेंडर गॅप ज्याला आपण GGI म्हटलं, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, ह्याच्यामध्ये भारत हा 131व्या क्रमांकावरती आहे, 131व्या, लक्षात ठेवा. आणि हेनले जो पासपोर्ट इंडेक्स आहे, हेनलेचा पासपोर्टमध्ये भारत हा 75व्या क्रमांकावरती आहे. फेब्रुवारीनुसार 75व्या क्रमांकावरती हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत आहे. जानेवारीनुसार 80 होता. ओके, आता आहे 75. वर्ल्ड टॅलेंट म्हणतो मी, टॅलेंट रँकिंगमध्ये भारत हा 63व्या क्रमांकावरती आहे. ओकलाच्या स्पीड टेस्टमध्ये 26व्या क्रमांकावरती आहे. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक म्हणतो आपण, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, स्पर्धात्मकता कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये भारत हा 41व्या क्रमांकावरती. सगळे IMP आहेत
एकदा व्यवस्थितपणे वाचलं असेल, बघितलं असेल किंवा कंटिन्यू ह्याला वाचणं गरजेचं आहे बघा. रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. कंटिन्यू रिव्हिजन करत चला, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. नुकतेच हरियाणा येथे पार पडलेल्या 16व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा, जे AIPCC म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावलेला आहे? हे अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडले, हाच एक प्रश्न आहे. तर त्याचं आन्सर आहे हरियाणा. ओके, हरियाणा. आणि ह्याच्यामध्ये टॉप नंबर राहिला ITBP, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणतो, पण ITBP लक्षात ठेवा. आणि ITBPचं जे काय सध्या प्रमुख असतील त्यांचं नाव आहे शत्रुजीत सिंग कपूर. नवीन बनले तर शत्रुजीत सिंह कपूर लक्षात ठेवा. शत्रुजीत सिंग कपूर IMP आहे. आणि CRPFचे प्रमुख कोण असतील? CRPF सेंट्रली आर्मड, ओके, CRPF आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणतो आपण. CRPFचे प्रमुख आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग. कोण येतं? ज्ञानेंद्र प्रताप सिंग लक्षात ठेवा, सिंग. आणि BSFचे प्रमुख आहेत कोण? BSFचे प्रमुख आहेत प्रवीण कुमार. प्रवीण कुमार लक्षात ठेवा. ओके, IMP आहे आणि ह्याच्यामध्ये पार पडलं. अच्छा, महाराष्ट्रानं ह्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र देखील, महाराष्ट्राचे काही हे आहे फोर्स 1 आहे. महाराष्ट्र फोर्स 1 सगळ्यांना माहिती असेल. ह्या फोर्स 1नं स्निचर जो काही स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये स्निचरमध्ये टॉप नंबर राहिला. स्निचर स्पर्धेमध्ये खेळात महाराष्ट्राच्या फोर्स 1ने 1 नंबर पटकावलेला आहे. आणि ऑल ओव्हर रँकिंगमध्ये ITBP 1 नंबरला आहे. मात्र दुसरा क्रमांक कोणाचा आहे? NSGचा आहे. ओके, दुसऱ्या क्रमांकावरती NSG, हरियाणा लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न आहे. नुकतेच दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेच्या पहिल्या महिला ट्रेन तिकीट परीक्षक म्हणून कोण बनलेले आहेत? कोणी काम केलेलं आहे? हे ते व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे सरिता योल्मो, पर्याय क्रमांक 3. सरिता योल्मो लक्षात ठेवा. दार्जिलिंग हिमालयीन ट्रेन रेल्वे म्हणतो आपण. चला, कोण सांगेल कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. दार्जिलिंग हिमालयीन ट्रेनला जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आले कोणत्या वर्षी? हे एक जागतिक वारसा स्थळ आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ते दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये येतं, त्या ठिकाणची ही ट्रेन आहे. कळलं का? त्याला कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आले? कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नुकतंच जे काही संपूर्ण भारतातील पहिली महिला रेल्वे चालिका होत्या. कोण? पहिली महिला रेल्वे चालक. पहिली महिला रेल्वे चालक कोण होत्या? ज्यांनी काय केले? नुकतंच निवृत्ती जाहीर केली आहे, म्हणजे रिटायरमेंट झाल्या त्या. आपल्या महाराष्ट्राच्या होत्या, साताराच्या. काय त्यांचं नाव? ओके, त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारतातील पहिली महिला रेल्वे चालिकाचं नाव सांगा आणि जागतिक वारसा स्थळामध्ये दार्जिलिंगला कोणत्या वर्षी स्थान देण्यात आलेलं आहे? ओके, चला नाव सांगून देतो. सुरेखा भोसले. सुरेखा भोसले लक्षात ठेवा. ट्रॉय ट्रेन आहे. चला, 7वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच फिडे फ्रीस्टाईल वर्ल्ड चेस चॅम्पियन 2026चा विजेता कोण बनलेला आहे? हा फिडेचा आहे, ज्याला आपण वर्ल्ड चेस फेडरेशन म्हणतो आपण. फिडे लक्षात ठेवा. आणि याचे सध्या उपाध्यक्ष कोण असतील? विश्वनाथन आनंद आहेत. विश्वनाथन आनंद हे सध्याचे याचे उपाध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा, फिडेचे. आणि जो वर्ल्ड चेस चॅम्पियन 2026चा बनलेला आहे कोण? मॅग्नस कार्लसन, पर्याय क्रमांक 1, जो की नॉर्वे या देशाचा खेळाडू. हा आहे मॅग्नस कार्लसन. एकदम जबरदस्त खेळतो मॅग्नस कार्लसन, लक्षात ठेवा. ओके, आणि जो काही भारताचे नुकतेच 92व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर बनलेत कोण? आर्यन वैष्णेय. आर्यन वैष्णेय लक्षात ठेवा, 92 क्रमांकाचा ग्रँड मास्टर. मॅग्नस कार्लसन मात्र विसरायचं नाही. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोठे स्थापन केले जाणार आहे? हे भारतातील पहिलं राहणार आहे गाय संस्कृती संग्रहालय. कुठं? मथुरा या ठिकाणी. मथुरा, पर्याय क्रमांक 3, जे की उत्तर प्रदेशमध्ये येतं. मथुरा हे यमुना या नदीच्या काठी येतं, सर्वांना माहिती असेल. आग्रा, मथुरा आणि दिल्ली हे तिन्ही यमुना नदीच्या काठी येतात. हे भारतातील पहिलं गाय संस्कृती संग्रहालय राहणार आहे. आणि हे कुठं होणार आहे त्याची स्थापना? हे संग्रहालय पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठामध्ये निर्माण होणार आहे. एक विद्यापीठ आहे या ठिकाणी. पंडित दीनदयाल उपाध्याय
उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ कुठं? मथुराला. या ठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा गाय. आणि गाईला आपण राज्य मातेचा देखील दर्जा दिला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये दिला आहे, उत्तराखंड पण दिला आहे. लक्षात ठेवा IMP आहे. मथुरा या ठिकाणी तेल शुद्धीकरण प्रकल्प देखील आहे. चला, काही पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. महाराष्ट्रातील कोणते गाव भारतातील पहिले नेट झिरो पंचायत असल्याचे नुकतंच घोषित करण्यात आलेलं आहे? हे गाव आहे बेला भंडारा आणि पहिलं जातमुक्त आहे गाव सौंदाळा ग्रामपंचायत. कोणत्या राज्यात भारतातील पहिले राष्ट्रीय अपंग क्रिकेट क्रीडा महोत्सवाचे आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं? तर तो राज्य आहे मध्य प्रदेश, भोपाळमध्ये. नुकतेच भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय असेल? हे नाव आहे कृष्णा. कोणत्या देशाने आपले पहिले अधिकृत दहशतवाद विरोधी धोरण जाहीर केलं आहे? तर हे आहे भारत. आणि नुकतेच भरती ओहोटीच्या पुराला राज्य आपत्ती श्रेणी म्हणून मान्यता देणारे पहिले राज्य कोणतं असेल? तर ते राज्य आहे केरळ. राज्य आहे केरळ. लक्षात ठेवा पहिल्या गोष्टी खूप खूप महत्त्वाचे आहेत. चला, 9वा प्रश्न बघत आपण. MSMEना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्याने देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब सुरू केलेलं आहे? ओके, पहिली AI लिव्हिंग लॅब सुरू केले. जेवढे पण हे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस म्हणजे लघु उद्योग जेवढे आहेत, लघु उद्योग जे आहेत, लघु उद्योग सगळ्यांना माहिती असेल, छोटे छोटे जे उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना AIचा वापर करण्यासाठी जे काही लिव्हिंग लॅब आहे हे सुरू केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मुंबईमध्ये. मुंबईमध्ये कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलं असेल? महाडचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा. मंगल प्रभात लोढा लक्षात ठेवा. यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं हे AI लिव्हिंग लॅब आहे पहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. चला, लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन, 10वा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला आहे? 16 वर्षाखालील मुलांना जसं ऑस्ट्रेलिया देशाने केलं होतं बंदी, तसं आता आंध्र प्रदेश राज्यानं पण केलं आहे. आंध्र प्रदेश हा तसं करणारा भारतातील पहिला राज्य ठरलेला आहे. आंध्र प्रदेश लक्षात ठेवा. आणि ह्याचे मुख्यमंत्री कोण असतील? एन चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री आहेत आणि एस अब्दुल नझीर हे तर राज्यपाल. लक्षात ठेवा. राजधानी काय असेल? अमरावती. अमरावती ही आहे राजधानी आंध्र प्रदेशची. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळे झाले 2 जून 2014 पासून. हे आहे आंध्रा. टू टेक कॉल ऑन सोशल मीडिया बॅन अंडर 16 टुडे. ओके, लक्षात ठेवा. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, मागच्या किंवा काल सकाळच्या प्रश्नांवरती एक नजर टाकूयात, जे की खूप छान पद्धतीने तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ओके, चला. पहिला प्रश्न, क्रिकेटच्या सर्व खेळातून निवृत्ती घोषित केलेली एलिसा हिली खेळाडू कोणत्या देशातील आहे? एलिसा हिली आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू. भारतातील पहिल्या मायक्रोन सेमीकंडक्टर ATMP प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं असेल? हे राज्य गुजरात. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया विंटर गेम्स 2024 मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांक कोणी पटकावला असेल? हे आहे भारतीय सेना. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाने एक नवीन स्टँड उभारण्यात आलाय? हे व्यक्ती तर रवी शास्त्री. कोणत्या देशातून भारतात 9 चित्ते आयात करण्यात आले आहेत नुकतंच? तर तो देश आहे बोट्सवाना. भारतीय हवाई दलाद्वारे इंडियन एअरफोर्सद्वारे कोणत्या ठिकाणी वायुशक्ती युद्धाभ्यास 2026चे आयोजन करण्यात आलं होतं? तर ते पोखरण राजस्थान. कोणाला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025ने सन्मानित करण्यात आले? व्यक्ती आहेत स्मृती मंधाना. व्यापक शहरी धोरण तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं असेल? तर तो राज्य आहे केरळ. 2026 साठी भारताची ब्रिक्स अध्यक्षपदाची थीम काय असेल? तर ते लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वतता. आणि जगातील पहिले पाऊस संग्रहालय निर्माण होणाऱ्या कोणत्या राज्यामध्ये? तर ते मेघालय राज्यामध्ये मौसिनराम या ठिकाणी. हे होते अत्यंत महत्त्वाचे तुमचे प्रश्न आजचे. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये उत्तर ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस तुम्ही चुकताय की नाही, चुकलं असेल तर तो तुमचं परफेक्ट होऊन जाईल दुसऱ्या दिवशी, आणि बरोबर आलं असेल तर रिव्हिजन होऊन जाईल. त्यामुळं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. आणि रोज सकाळी हा व्हिडिओ जो आपल्याला पाहायला भेटतो तो तुम्ही न चुकता बघायचं आहे. चला, इथे थांबूयात आपण.
राजगुरू पुस्तक, नादवरीचं पुस्तक आणि स्वप्नपूर्ती पुस्तक हे तिन्ही पुस्तक ज्यांना पाहिजे असतील ते नक्कीच पुस्तक दुकानामध्ये पुस्तक अवेलेबल आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण पुस्तक अवेलेबल आहेत. कोणत्याही ठिकाणी तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता, घेऊ शकता. डेमो पाहण्यासाठी हा नंबरला WhatsAppला मेसेज करू शकता. ओके, चला इथं थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आज व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल कदाचित, काही पुरस्कार आणि काही निर्देशांक आपण रिव्हिजन करून घेतलं त्यामुळं. चला जाता त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये रोज सकाळी 6 वाजता बुलेट रॅपिड फायरमध्ये. थँक्यू. जय हिंद.